काकंडी नांदेड 12वीच्या परीक्षेला कॉपीमुक्त वातावरणात सुरुवात। मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीपासून इयत्ता 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून काकंडी येथे जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात यासाठी सुसज्ज प्रशासन व कडक पोलीस बंदोबस्त अशा अनेक उपाययोजना यासाठी लागणाऱ्या आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्याची माहिती शिवशक्ती महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य विपिन जाधव सर यांनी दिली। शिवशक्ती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व पहिला पेपर असल्यामुळे त्यांना गुलाब पुष्प देऊन परीक्षेसाठी खूप शुभेच्छा देण्यात आल्या। कॉपीमुक्त परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अतिशय चांगला निर्णय आहे असेही यावेळी सांगण्यात आले। आवाज महाराष्ट्राचा 24/7 न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विनोद डाकोरे। पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे। आपल्या केंद्रावर 244 परीक्षार्थी विद्यार्थी आज इंग्रजी विषयाचा पेपर देत आहेत। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आजचा हा इंग्रजी विषयाचा पेपर अगदी थोड्याच वेळात चालू होणार आहे। आम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकच संदेश देतो की भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षेचं अभियान जे आहे ते यावर्षी आम्ही राबवित आहोत आणि अशाच वातावरणात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आजचा पेपर हा संपूर्ण घ्यायचा आहे अशा सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। सर्व परीक्षकांना तशा सूचना दिलेल्या आहेत। केंद्रावर कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल हेडफोन्स स्मार्ट वॉच वगैरे अलाउड नाही आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांची झाडझडती करून त्यांना तसं परीक्षागृहामध्ये सोडण्यात आलेलं आहे। त्याच प्रकारे आज इंग्रजीचा पहिला पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एक पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आलेले आहे आणि सर्वांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे। त्या ठिकाणी नवीन जिल्हाधिकारी आलेले आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले। त्या संदर्भात विद्यार्थ्यांना खरंच फायदा होईल, 100% फायदा होईल, कारण आजच्या भविष्यातल्या आजच्या काळाची गरज आहे। कारण तुम्ही कॉपी करून किंवा कुठल्याही प्रकारचे काही गैरवापर करून कोणत्याही विद्यार्थी स्पर्धेत टिकणार नाही। स्पर्धेत जर टिकायचं असेल तर खरोखरच अभ्यास करावा लागेल, कारण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे ते स्पर्धा वाढलेली आहे आणि कॉपी करून हा विद्यार्थी स्पर्धेत टिकणार नाही। त्यासाठी कॉपीमुक्त परीक्षा जे घेण्याचे निर्देश आहेत तसे ठरवलेले आहे। अतिशय उज्ज्वल भविष्याकरिता विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरेल। शिकवणे चांगल्या टक्केवारीने आपला माध्यमिकचा बदल लागतो। यावर्षी किती टक्केवारी? दरवर्षी आयडीज आर्ट्स आणि सायन्स दोन्ही फॅकल्टीचा निकाल 97-98% लागत असतो। यावर्षी सुद्धा कमीत कमी 95% वर निकाल लागेल आमच्या शाळेचा, अशी एक कॉन्फिडन्स आहे। प्राचार्य संस्थाचालक म्हणून विद्यार्थ्यांना काय शुभेच्छा देशात? विद्यार्थ्यांना तेच शुभेच्छा आताच तुम्हाला थोडा वेळापूर्वी बोललो मी की विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त भयमुक्त परीक्षेपासून कसं त्यांना कॉन्फिडन्स त्यांचं वाढवायचं आणि कॉपीपासून कसं दूर ठेवायचं ह्या गोष्टीची त्यांना आम्ही सर्वांना शुभेच्छा दिल्यात आणि त्या प्रकारची परीक्षा होतील पार पडतील। मंडळाचे अध्यक्ष तेलंग साहेब यांचे आभार मानतो की आम्हाला गतवर्षीपासून त्यांनी परीक्षा केंद्र इथे अवेलेबल करून दिलं माझ्या एका मागणीवर, कारण ग्रामीण भागातून इथे जवळपास 10 ते 12 खेडेगावातील विद्यार्थी इथे परीक्षार्थी आहेत आणि त्यांना नांदेड सारख्या ठिकाणी किंवा सिडको सारख्या ठिकाणी कमीत कमी 4 ते 5 वेळा वाहनाची अदलाबदल करून परीक्षा केंद्रावर जायची जे धावपळ व्हायची त्यापासून त्यांनी आम्हाला मुक्त केलं आणि त्यांना मी सांगितलं की आश्वासित केलं त्यांना की कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार न होता इथे आम्ही परीक्षा पार पाडलो। गतवर्षी पार पाडलो, यावर्षी पार पाडू आणि विद्यार्थ्याचे जे खेळसांड होत होता हेळसांड येण्या जाण्याचं अदलाबदली कमीत कमी 1 ते 1.5 तास जायचा आणि पालकाचा सुद्धा दिवस जायचा पूर्ण। तर त्या विनंतीला त्यांनी मान दिलं, आम्हाला केंद्र दिलं। गतवर्षी आम्ही एकदम सक्सेसफुल केंद्र चालवलेत आणि ह्या वर्षी सुद्धा अजून एक आश्वासन देतो की एकदम व्यवस्थित केंद्र आम्ही सुरळीत पार पाडतो परीक्षा। शिवशक्ती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय काकांडी या ठिकाणी 12वी आणि 10वीचे केंद्र आहे। 12वीचे केंद्र संचालक म्हणून मी स्वतः काम करतो पवार पीजी आणि या ठिकाणी विज्ञान आणि आर्ट ह्या 2 शाखेचे विद्यार्थी 344 विद्यार्थी परीक्षा देत आहेत आणि या ठिकाणी सकाळी सर्व विद्यार्थी आणि मुलीला आम्ही पूर्ण चेकअप करून
एकदम कातीमुक्त वातावरणामध्ये आपल्याला ही परीक्षा सुरळीत पाडायची आहे. आणि तसे कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब आणि आमच्या डिपार्टमेंटचे शिक्षणाधिकारी या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शनामुळे ही कॉपी मुक्त आणि भयमुक्त आपल्याला परीक्षा आपल्याला घ्यायची आहे.